चला मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIसाठी भूगोल या विषयावरती जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नाची संख्या किती आहे, प्रश्न कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, 3 मुद्द्याबद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची। हे बघा, आपल्याला जो सिलेबस आहे, अगोदर सिलेबस लक्षात ठेवा। भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल असा आपल्या सिलेबसचा पार्ट येतो असतो बघा, ठीक आहे। यामध्ये प्रश्न जे काही आलेले आहेत, आपण 3 प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करतो या ठिकाणी। 2016, 2017 आणि 2021 मागच्या वर्षी जी झालेली 21ची प्रश्नपत्रिका होती, त्याच्यानंतर आता झालेली नाही, या वर्षी 23चीच प्रश्नपत्रिका असेल आता, ठीक आहे। 2016 आणि त्याच्या अगोदरच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्या प्रश्नपत्रिकेमध्ये भूगोल म्हणजे टोटल प्रश्नपत्रिका जे होत्यात त्या टोटल प्रश्न जे होते ते 200 प्रश्न होते। 2017 आणि त्याच्यानंतर 100 प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका येऊ लागल्यात बघा, ठीक आहे। 2017ला जी प्रश्नपत्रिका होती ती 28 पेजेसची होती आणि 2021ला जे प्रश्नपत्रिका होती ती 36 पेजेसची होती। म्हणजे थोडक्यात काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे। प्रश्न तेवढेच आहे पण पाना जास्त भरू लागले, याचाच अर्थ अ ब क ड किंवा एका वाक्याच्या ऐवजी 2-2, 3-3 वाक्यामध्ये प्रश्नाचं लेंथ वाढत चाललेली आहे। म्हणजे वाचण्यासाठी पण आपल्याला वेळ जास्त लागणार आहे आणि त्याच्यासाठी मग अगोदरपासूनच आपण आपल्या वाचनाची स्पीड जास्तीत जास्त घेणे, ग्रास्पिंग पॉवर सहित, तर त्याच्यावर भर देणं गरजेचे आहे। मग आता या ठिकाणी भूगोलवरती जे काही प्रश्न आलेले आहेत या 3 वर्षी, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 2016ला 6 प्रश्न आलेले आहेत, 2017ला 11 प्रश्न आहेत बघा आणि 2021ला 10 प्रश्न आलेले आहेत। 8 ते 10 प्रश्न येऊ लागलेत, एवढं लक्षात घ्यायचं, ठीक आहे। 1-2 कमी होतात, 1-2 वाढतात। याच्यामध्ये पण आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकरणावरती प्रश्न आलेत याच्यामध्ये आणखीन भाग तुम्ही पाडू शकता। महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ते समसमान आहे। जवळपास या ठिकाणी 4-5 प्रश्न हे महाराष्ट्र भूगोलवर आहे, 3-4 प्रश्न हे भारताच्या भूगोलवर आहे। एखादा प्रश्न भारताच्या भूगोलवर कमी आणि एखादा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त आहेत, ठीक आहे। म्हणजे दोन्हीचा समान भाग या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। आता जे काही प्रश्न आलेले आहेत मागच्या 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकरणांवरती आलेले आहेत प्रश्न, असे टोटल 8-9 प्रकरण आहेत हे, ठीक आहे। 9 प्रकरणांवरती प्रश्न आलेले आहेत बघा। आता हे 9 प्रकरण कुठले कुठले आहे, अगोदर एक एक मुद्दा घेत चालू। पहिला मुद्दा आहे सामान्य माहिती। सामान्य माहितीवरती 2021ला 2 प्रश्न आहे, महाराष्ट्राची सामान्य माहिती आणि भारताच्या सामान्य माहितीवरती टोटल 5 प्रश्न आहेत, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी 2 प्रश्न आलेले आहेत सरासरी आणि या ठिकाणी 5, अशी टोटल सामान्य माहितीवरती 7 प्रश्न आलेले आहेत। आता सामान्य माहिती म्हणजे काय, आता महाराष्ट्राची सामान्य माहिती म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान, महाराष्ट्राचा विस्तार, प्रशासकीय विभागाची माहिती, प्रादेशिक विभागाची माहिती, नैसर्गिक सीमा, ठीक आहे। एवढ्या मुद्द्याबद्दलची माहिती म्हणजे महाराष्ट्राची सामान्य माहिती। आणि भारताची सामान्य माहिती म्हणजे भारताचं जागतिक स्थान, भारताचं भौगोलिक स्थान, भारताचा विस्तार, सीमावरती देश कुठले आहेत, त्यांना किती किलोमीटर लांबीच्या सीमा लागलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या राज्यांना लागलेल्या आहेत त्यांच्या सीमा, त्या सीमेचा इतिहास काय थोडक्यात, आता त्या देशांबाबतचे वाद कुठले कुठले सध्या, तर थोडक्यात काय ही भारताबद्दलची सामान्य माहिती। तर या मुद्द्यांवरती हमखास प्रश्न आहेत बघा, भारतावरती किंवा महाराष्ट्रावरती किंवा एकाच वेळेस दोन्हीवरती पण। जसं 2021ला 2 प्रश्न महाराष्ट्राच्या सामान्य माहितीवरती आणि 2 प्रश्न भारताच्या सामान्य माहितीवरती आलेले आहेत। पुढचं प्रकरण येतं प्राकृतिक रचना। प्राकृतिक रचनेवरती महाराष्ट्राच्याच भूगोलवरती प्रश्न आलेले आहेत आणि हे प्रश्न आले टोटल 4, म्हणजे प्रत्येक वर्षी एक प्रश्न कोयना आहे असं त्याचा अर्थ होतो। तर प्राकृतिक रचनेवरती 4 प्रश्न आलेले, भारताच्या भूगोलवरती एकही प्रश्न नाही, म्हणजे ते येणारच नाही असं काही नसतं बघा, हे कमी जास्त काही होऊ शकतं। फक्त आता ही संख्या इथं 7 आहे, इथं 4 झालेली आहे, ठीक आहे। कोणत्या प्रकरणावरती प्रश्न जास्त आहे, कोणत्या प्रकरणावरती कमी, म्हणजे यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल। हा अंदाज फक्त या पुढच्या काळासाठी नाही आहे, ते त्या वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा त्यांचा विचार काय होता त्या पाठीमागं पण बघावं लागतं आपल्याला, ठीक आहे। त्याच्यानंतर हवामानावरती 2 प्रश्न आलेले आहेत, दोन्ही प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती आहे, भारतावरती एक पण नाही आहे। म्हणजे इथं हवामानावरती 2 प्रश्न आहेत, शक्यतो एक प्रश्न चालू आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलशी संबंधित प्रश्न आहे, ठीक आहे। नद्यांवरती इथं एक प्रश्न आलेला आहे, इथं एक प्रश्न आलेला आहे, अशी टोटल 2 प्रश्न आहेत। म्हणजे नद्या नावाचं प्रकरण सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे।
मृदा नावाच्या टॉपिकवरती एकच प्रश्न आला भारतावरतीचे, आणि आता येण्याची शक्यता जास्त आहे, कारण आता जी बॉडी आलेली आहेत ही सायन्सशी रिलेटेड बॉडी आहेत, आणि सायन्सशी रिलेटेड जे प्रकरणं आहेत मग यामध्ये मृदा नावाचा टॉपिक हमखास सायन्सशी रिलेटेड आहे. त्यातले केमिकल वगैरे बायोलॉजिकल जे काही घटक आहेत ते घटक विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याही वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा तुम्ही मृदेवरती प्रश्न जास्त विचारले गेलेले, तर इथं मृदेवरती आपल्याला एक जरी दिसत असला तर यावर्षी प्रश्न 1 किंवा 2 किंवा 3 राहू शकतात. ठीक आहे, तर हे पुढचं प्रकरण येतं. त्याच्यानंतर वनस्पती प्रकरणावरती महाराष्ट्रावरतीच प्रश्न आला आहे, आणि टोटल एकच प्रश्न आहे, पण याच्यावरती जास्त प्रश्न राहण्याची शक्यता आहे. परत तोच मुद्दा की सायन्सची बॉडी सध्या आहे नंबर 1. नंबर 2, सध्या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल प्रचंड वातावरण तयार झालेले, आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या या ठिकाणी चर्चेतून आपल्या मान्सूनवर कसे परिणाम होऊ लागलेत आता जगभरातल्या लोकांचे जसं लक्षात येऊ लागले तसं भारतातल्या सामान्य व्यक्तीच्या सुद्धा लक्षात येऊ लागले. त्यामुळे त्याच्याशी संबंधित जे मुद्दे आहेत याच्यावरती प्रश्न राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसंख्येवरती भारतावरती आतापर्यंत 2 प्रश्न आहे, महाराष्ट्रावर भारतावर 3 प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या भूगोलवरती 2, अशी टोटल 5 मुद्द्यांवरती प्रश्न आहे. म्हणून लोकसंख्यासुद्धा महत्त्वाचं आहे, आणि यावर्षीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी 19 एप्रिल 2023ला भारताच्या लोकसंख्येनं चायनाला मागं टाकलेलं आहे, आणि आज या ठिकाणी भारत आज जगातली सर्वाधिक लोकसंख्या म्हणून लोकसंख्येचा देश म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळं यावर्षी त्या मुद्द्यांभोवती प्रश्नाची संख्या 2, 3, 4पेक्षा जास्त असू शकतात, असंही चालू शकतं. फक्त हा प्रश्न एखादा भूगोलमध्ये विचारला जाईल, एखादा महाराष्ट्रात भूगोलावर विचारला जाईल, एखादा इकॉनॉमिक्समध्ये विचारला जाईल, असंही होऊ शकतं ते, किंवा एखादा चालू घडामोडीवर सुद्धा विचारला जाईल. तर या पद्धतीने इथं प्रश्नसंख्या जास्त आहे. वाहतुकीवरती एकदा महाराष्ट्रावर विचारलेलं आहे, एकदा भारतावर विचारलेलं आहे, असे 2 प्रश्न वाहतुकीवर आहे. हा टॉपिक आपल्याला बघावं लागेल. छोटा मुद्दा आहे की फारसा नाही, फक्त अपडेट माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. खनिजावरती जर बघितलं तर खनिजावर प्रश्न असून ऊर्जा साधनांवरती प्रश्न आहे, आणि तेही मागच्याच वर्षी भारताच्याच भूगोलवरती 21ला विचारलेले 3 प्रश्न. त्यापैकी एक जलविद्युतवरती आहे, एक पवन ऊर्जावरती आहे, आणि एक औष्णिक ऊर्जावरती आहे. तर तिन्ही प्रश्न ऊर्जावरतीचे. ठीक आहे. परंतु यावर्षी खनिजावरती विचारले, धातू आणि अधातूवर विचारणे जाण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या साठी असल्याचं घोषणा झालेली आहे बघा जानेवारी 2023ला. तर त्यामुळे त्या मुद्द्याभोवती प्रश्न राहील. दगडी कोळशाचं उत्पादन या ठिकाणी आपण बऱ्यापैकी घेतो आहे, कारण त्यातून 90% उत्पन्न मिळतं आहे आपल्याला, त्याच्यावरती राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि सध्या या ठिकाणी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा याच्यावरती सध्याचा सरकारचं भर वाढत चाललेलं आहे, त्याच्यावरती प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा पद्धतीनं ज्या ज्या मुद्द्यांवरती प्रश्न आहेत ते हे एवढे प्रकरणं लक्षात घ्यायचे. ही टोटल 9 प्रकरणं आहेत बघा. ही 9 प्रकरणं भारताच्या भूगोलमध्ये बघायची, आणि हीच 9 प्रकरणं महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये बघायची. इतक्या जागेत आपला अभ्यास चालू असला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी ही प्रश्न आहेत. आता हे सगळे प्रश्न फॅक्च्युअल आहे, जास्त ॲप्लिकेशन टाईपचे प्रश्न नाहीचे. त्यामुळे जी रिडिंग करतायत तेवढं रिडिंग फक्त लक्षात ठेवा, रिडिंग केलेला डाटा लक्षात ठेवा, आणि त्याच या ठिकाणी वारंवार आठवण्याचा प्रयत्न करा, कारण जसं शिकवलं तसं ते आठवतं आहे आपल्याला, आणि तसेच मार्क्स येऊन जातील बघा. आणि तुमच्या पोलीस भरतीला तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल चांगला केलेलाच आहे, त्यामुळे थोडंफार आता भारताचं करून घेतला तर या ठिकाणी हा विषय पैकी मार्क्स देणारा विषय आहे. याच्यामध्ये एकही मार्क्स जाण्यासारखा नाही, कारण या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न बघितल्यानंतर अतिशय सोपे प्रश्न आहेत. हां, तुमचं टच नसेल तर तुम्हाला अवघड वाटणार आहे, पण तुमचे ह्या प्रकरणे एकदा टच झाली, एकदा वाचनातून गेली, एकदा नोट्स बाजूला काढल्या, एकदा समजून घेतलं की त्याच्यानंतर हा विषय जसा तसा लक्षात राहतो, कारण आपण ते प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं असतं, नकाशा काढून आपण बघितलेलं असतं. त्यामुळे हा विषय जसा तसा लक्षात राहतो, आणि इथं पैकी मार्क्स घेता येतात. तर अशा पद्धतीनं पैकी मार्क्स घेण्यासाठी अगोदर कोणते प्रकरणं महत्त्वाची. नंबर 1. नंबर 2, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे. फॅक्च्युअल आहे तर फॅक्च्युअल पद्धतीनंच तयारी करायची, ॲप्लिकेशन असेल तर ॲप्लिकेशन पद्धतीनंच तयारी करायची. ठीक आहे. आतापर्यंत प्रश्न फॅक्च्युअलच आलेले आहे, आणि आता ह्या वर्षी जी नवीन बॉडी आली ती नवीन बॉडीसुद्धा फॅक्च्युअलच प्रश्न घेऊ लागलेली आहेत भूगोलवरती. तिथं ॲप्लिकेशन घुसत नाही आहे, ते फक्त बेसिक मुद्दा ते घेऊ लागलेत. त्यामुळं प्रत्येक प्रकरण घेताना बेसिक माहिती घ्यायची. मृदा घेताना मृदा म्हणजे काय, तिचे कंटेंट काय असतात ते घ्यायचं. वनस्पती घेताना वनस्पतीचं महत्त्व काय काय आपल्या जीवनामध्ये, तिथून सुरुवात करायची बघा. ठीक आहे. लोकसंख्या घेताना लोकसंख्येचा नेमके वापर या ठिकाणी कसला एक नैसर्गिक साधन संपदा म्हणून नेमके कसा होतो ते तिथून घ्यायची बघा.
कारण यावर्षी लोकसंख्येवरती जे प्रश्न आले त्या माल्थसच्या थेरीवरती विचारले गेलेले आहेत. त्यामुळं बेसिक मुद्दे सोडून प्रश्नाची संख्या सुरुवात होतात, म्हणजे बेसिक मुद्दा धरून प्रश्नाची संख्येला जास्तीत जास्त सुरुवात होताना जास्त दिसते बघा. अगोदरचे बॉडी काय करायची की डायरेक्ट फॅक्ट डाटा आणि ॲप्लिकेशन डाट्यावरती प्रश्न घ्यायचे, बेसिक मुद्द्याकडे जायचं नाही. ठीक आहे. आता हे बेस बघू लागलेत. मेजॉरिटी भूगोलचे प्रश्न हे बेसिकवरती आधारित आहे. त्यामुळं प्रत्येक विषयातलं सुरुवातीलाच बेस सांगत असतो आपण, नेमके याचा बेस काय. जसं वाहतूक आहे, तर वाहतुकीचं बेस काय, तर देशाच्या आर्थिक विकासाच्या नाड्या त्या वाहतुकीवर डिपेंड आहे. ठीक आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास बघा वाहतुकीशिवाय शक्य झालेला नाही. उलट ज्या देशामध्ये वाहतुकीचे जाळं जास्त आहे त्या देशामध्ये त्या देशाचा विकास जास्त गतीनं झालेला आहे. कारण उद्योगधंदेसाठी वाहतूक ही मूलभूत सुविधा आहे. कच्चा माल कारखान्यापर्यंत, पक्का माल मार्केटपर्यंत नेण्यासाठी वाहतूक लागते. वाहतुकीच नसेल तर पक्का माल निर्माण करण्याचाही अर्थ नसतो. तर थोडक्यात काय, प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी काहीतरी बेस आहे, तो बेस लक्षात घ्यावा लागेल. मग आता आपल्याला भूगोल या विषयाला पैकी मार्क्स घ्यायचे असेल तर आपल्या विषयाचं मूळ लक्षात घ्यायचं, आणि आपल्या विषयाचं मूळ आहे नकाशा वाचन. ठीक आहे. मग नकाशा वाचन करायचं म्हणजे नेमके काय करायचं, तर आपण महाराष्ट्राचा आणि भारताचा नकाशा घ्या. 50-100 रुपयाला पुस्तक भेटतं आहे. नवनीत असू द्या, ऑक्सफोर्ड असू द्या, ब्लॅक स्वान असू द्या, ब्लॅक स्वान असू द्या, हे सगळेच जे पुस्तक आहे हे पुस्तकापैकी कुठलं तरी एक आपलं मराठीतलं पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये नकाशे टाकलेले आहेत बघा. मला 2च नकाशे लागतात, एक राजकीय एक प्राकृतिक. आपण हे दोन्ही नकाशे पाठ करायचे पहिले. भारताचं पण एक राजकीय एक प्राकृतिक. राजकीय म्हणजे भारतात कोणते कोणते राज्य वेगवेगळ्या रंगानं दाखवले जातात, त्या राज्याला कोणत्या कोणत्या देशात सीमा आहे, कोणत्या राज्यात सीमा आहे. त्याच्यानंतर कर्कवृत्ताची उत्तरेकडे कुठली कुठली राज्ये आहे, दक्षिणेकडे कुठली कुठली राज्ये आहे. दक्षिणेकडची राज्य उष्णकटिबंधातली आहे, उत्तरेकडची राज्य समशीतोष्ण कटिबंधातली आहे. तापमान समजायला लागलं की मग आपल्याला पाऊस समजतो. दक्षिण भारतात पाऊस जास्त आहे, उत्तर भारतात पाऊस कमी असतो. दक्षिण भारतात पाऊस जास्त आहे म्हणून तांबड्या रंगाची माती आहे. तांबड्या रंगाची माती आहे याचा अर्थ ॲसिडिक सॉईल आहे. ॲसिडिक सॉईल आहे याचा अर्थ इकडे तांदूळ जास्त घेतला जात असणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडी जास्त आहे म्हणून थंडीवर आधारित पिके येणार आहे, म्हणजे गव्हाचं उत्पादन जास्त घेतलं जाणार आहे. तर थोडक्यात काय, त्या नकाशा वाचनातून बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागेल आपल्याला. तसंच महाराष्ट्राचं बघायचं राजकीय नकाशा म्हणजे कोणते कोणते प्रशासकीय विभाग आहे, कोणते कोणते जिल्हे आहेत, वेगवेगळ्या रंगानं दाखवलेले आहेत. जसं एखाद्या वेळेस मागच्या वेळेस विचारलेलं आहे की लातूर जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात, त्या हिशोबानं बाकीचे जिल्हे थोडक्यात विचारण्याची शक्यता आहे. नकाशा पाठ असेल तर कोणताही जिल्हा विचारू द्या, कुठलाही प्रश्न विचारू द्या, त्याच्या आधारे आपण उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. मग राजकीय नकाशे झाले 2, भारताचे आणि एक महाराष्ट्राचा. नंतर 2 नकाशे घ्या, एक भारताचा आणि एक महाराष्ट्राचा प्राकृतिक फिजिकल. मग त्याच्यामध्ये 3 भूरूपं दाखवलेली आहे, मैदान, पठार आणि पर्वत. मैदान हिरव्या रंगानं दाखवला जातो, म्हणजे जिथे हिरवा रंग दिसेल भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये समजून घ्यायचं 300 मीटरपेक्षा कमी उंचीचा हा मैदानी प्रदेश आहे. पठार असेल तर 300 ते 1000 मीटर उंचावरचा सकल भाग या पिवळ्या रंगानं दाखवला जात असतो. आणि गडद चॉकलेटी रंगानं दाखवले असेल तर 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा पट्टा येतो, म्हणजे पर्वत आहे. तर मग यावरून तुम्हाला भूरूपं समजली की मग तुम्हाला तापमान समजेल. खालच्या भागात तापमान जास्त आहे, जसं उंच जावं तसं तापमान कमी आहे, म्हणून मैदानी भागात जास्त तापमान, पठारावर कमी तापमान, पर्वतीय भागात सर्वात कमी तापमान. म्हणून जे थंड हवेचे ठिकाण आहे पर्वतीय भागात आहे. जिथं तापमान कमी आहे तिथं पाऊस पडण्याची शक्यता जास्त, कारण हवेचं सांद्रीभवन त्या ठिकाणी वेगानं घडत असतं. जिथं तापमान जास्त आहे तिथं पाऊस पडण्याची शक्यता कमी असते, कारण जास्त पावसामुळं धुलीकण प्रसरण पावतात आणि तेवढं बाष्प त्या ठिकाणी बसण्यासाठी पाहिजे असतं. तेवढं बाष्प नसेल तर ढगं तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता कमी असते. म्हणून पर्वतीय भागात पाऊस जास्त असतो, पठारावर त्याच्या खालोखाल पाऊस असतो आणि सर्वात कमी पाऊस मैदानी भागात असतो. तर आपल्याला एकदा हे गोष्टी समजून आल्या की नुसतं नकाशात बघायचं पठार कुठे आहे म्हणजे पाऊस कसा पडणार आहे, पर्वत कुठे आहे म्हणजे कुठं जास्त पाऊस पडणार आहे, कुठं मैदान आहे याचा अर्थ कुठं कृषीयोग्य जमीन जास्त आहे. आणि यावरून मग बाकीचे हवामान असू द्या, आपलं हवामान असू द्या, तापमान असू द्या, मृदा असू द्या, पिकं असू द्या, उद्योग असू द्या, व्यवसाय असू द्या, त्याच्यानंतर वाहतूक असू द्या, पब्लिक असू द्या, लोकसंख्या असू द्या, लक्षात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागेल बघा. म्हणजे सगळे प्रकरणं तुम्हाला त्या नकाशाच्या आधारे बघता येतील. म्हणून हे 2च नकाशे, भारताचं एक, महाराष्ट्राचं एक, आणि प्रत्येकाचे 2-2 नकाशे, राजकीय एक आणि प्राकृतिक एक. एकदा पाठ करून टाकला की तुमचे महाराष्ट्राचे भूगोल आणि भारताच्या भूगोलचे प्रश्न पैकीचे पैकी येऊ शकतात. ठीक आहे. मग यामध्ये
सध्याच्या बॉडीला कुठले कुठले मुद्दे आपल्याला लागतात ते मुद्दे आपण सुरुवातीला घेत चालू आणि पुढं चालू. त्यांचा जसा रोग आहे तसा अँगलनं आपल्याला करावं लागणार आहे. आपल्या स्वतःमध्ये बदल करावा लागणार आहे. मागं जसं घेतलं तसं आपलं पुढं चालणं म्हणजे आपल्याकरता धोक्याची घंटा आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं भूगोलची माहिती घेताना जी काही माहिती तुम्हाला सांगितलेली ही पुरेशी आहे आणि याच हिशोबानं आपण आपलं तयारीला लागायचं. ठीक आहे. याकरता आपलं महाराष्ट्राचं भूगोल नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातले सगळे प्रकरणं बघण्याची गरज नाही. आपले जे काही या ठिकाणी प्रकरणं तुम्हाला दिलेली आहेत ते सगळे प्रकरणं या ठिकाणी बघणं गरजेचे आहे. ठीक आहे. आणि त्यातही मग कोणते कोणते मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात यावर्षी ते सांगतो. त्याच्याभोवतीच प्रश्न राहील. मागच्या वेळेसही आपण दिले होते त्याच्याभोवतीच प्रश्न राहिले होते आणि आताही आपण त्याच अँगलनं बघणार आहोत. तर एवढी माहिती पुरेशी आहे भूगोल या विषयाबद्दल. धन्यवाद.